इथली टूरला जात असताना हल्ली तुम्ही बघितलं असेल की एक कॅम्प असतो. भले 3 दिवसाचा असू दे, 4 दिवस असू दे, 1 आठवड्याचा कॅम्प. पण का की टीम असेंबल होते. एक लोकांना माहिती असतं की हा काय करतो, बॅटिंग, बॉलिंग सगळ्यांना. मग टीम स्ट्रॅटेजी, रोल. तेव्हा आमची काय कॅम्प नाही झाली. आमची टीम एकत्र आली जोबर एअरपोर्टला बसमध्ये. आम्ही इकडून 7-8 प्लेयर गेलो होतो. इंग्लंडवरून बाकीचे प्लेयर आले होते आणि आम्ही लवकर पोहोचलो होतो आणि एवढा थांबलो होतो आणि त्यांच्यासाठी आम्ही बसमध्ये बसलो आणि अख्खी टीम बसमध्ये असेंबल झाली. मग आम्ही जेव्हा हॉटेलवर गेलो होतो, व्यंकटेश प्रसाद आणि रॉबिन सिंग ते इंग्लंडवरून येत होते. बोललो की आपल्याला बोलायला लागेल की कोण प्लेयर कसा काय. तर देन लकीली पहिली मॅच आमची वॉशआउट झाली. तर आम्हाला अजून 1-2 दिवस जास्त मिळाला आणि जेव्हा ॲज अ कोच असलं की आपण थोडासा लॉस वगैरे वाचत जातो मी. तर त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट आली होती की बॉल आउट. हे बॉल आउट काय आहे आम्हाला. मग आम्ही माझे जे सहकारी होते कोचेस रॉबिन सिंग आणि व्यंकटांनी डिस्कस केला. बोला यार कभी भी मैच में ऐसा हो सकता है तो उसके लिए अपन तो क्या करेंगे. बोला की हम लोग प्रॅक्टिस के बाद आम्ही 15 प्लेयर होते 5-5 ची 3-3 करायचे. असा एक फन टाईप आणि बघा कोण जास्त मारतात यु नो. आणि मग जे जिंकले मग असं यु नो थोडासा एक फन एलिमेंट आणला होता त्याच्यामध्ये. आणि यू वोंट बिलीव्ह त्याच्यामध्ये सर्वात जास्त मारणारा होता की रॉबिन उत्तपा जो स्लो टाका. मग सेहवाग, मग हरभजन. मग त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की स्लो जो टाकतो त्याला कारण की फास्ट बॉल लोकांना एक रिस्ट्रिक्शन होता रनअपसाठी. तर त्याच्यामध्ये आम्हाला रिदम पण येत नव्हता. आणि दुसरी गोष्ट लोकांना माहीत नसेल, विकेट कीपर नॉर्मली ऑफ साइड ऑफन उभा राहतो. आम्ही बोललो की बॉल आउट स्टंपला ना तर विकेट कीपर डायरेक्टली स्टंपच्या मागे उभा राहायला पाहिजे म्हणजे न हलता. तर हे 2 गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केल्या आणि लकीली पहिल्याही मॅचमध्ये आमचा बॉल आउट झाला. For the off spinner on a Dusra. He hits 2-0. आणि दॅट वॉज अ गुड थिंग की आम्ही ती पहिला मॅच आम्ही आरामात जिंकलो का की पाकिस्तान सगळ्या फास्ट बॉल लावले तिन्ही लागले नाही.